नमस्कार, मी डॉक्टर अनिकेत गांगुर्डे. आज मी B360 ॲपच्या विद्यार्थ्यांना ॲडमिट ज्या पेशंटना करायला लागतं, अशांना गांगुर्डे हॉस्पिटलमध्ये काय वेगळ्या पद्धतीने उपचार आम्ही करतो याची माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम म्हणजे आम्ही नुसती शारीरिक दुरुस्ती न करता पेशंटची मानसिक परिस्थिती काय आहे त्या पद्धतीने हॉस्पिटलचं वातावरण हसत खेळत ठेवतो. आमच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत, जेणेकरून ऊनमध्ये यावं, सूर्यकिरण यावे, क्रॉस व्हेंटिलेशन हवा खेळती राहावी आणि इमारतीच्या अवतीभोवती 12 मोठी झाडं आहेत, जेणेकरून प्रत्येक खिडकीतून तुम्हाला झाड, फूल, फळ, पक्षी असे दिसतील, की जेणेकरून आपलं जे मेंटल साईक असतं ते नॉर्मल राहावं याचा आम्ही इमारत बांधत असतानाच प्रयत्न केलेला आहे. आमचे स्टाफ, आमचे डॉक्टर्स, कर्मचारी हे आपला नातेवाईकच आहे ऍडमिट झालेला, असे करून ते काळजी घेत असतात. मला सांगायला आनंद होतो की कधी कधी आमचा स्टाफ हे पेशंटची इतकी काळजी घेतात की त्यांचा जर घरचा डबा नाही आला तर स्वतःचा डबा त्यांनी पेशंटला दिलेला आहे. असे पण अनुभव मला बघायला मिळतात रोजच्या रोज काम करत असताना. डब्याचं सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे आता आम्ही पेशंटना जेवणाची सोय पण ठेवलेली आहे. तर ज्यांना जवळ नातेवाईक नसतात, लांबून आलेले आहेत, जेवणाची गैरसोय होते किंवा स्वयंपाक करणारी स्त्री स्वतः ऍडमिट झालेली आहे तर अशा वेळेला आम्ही फुकट सोय ठेवली आहे. असे करून आम्ही हॉस्पिटलचं वातावरण, मला वाटतं त्याच्यावर पेशंट कसं बरा होईल, आपण पेशंटशी कसं बोलतो, कसं पॉझिटिव्ह वातावरण ठेवायचं, कसं बोलायचं, याच्यावर बऱ्याचशा गोष्टी आज निर्भर आहे.